तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का जे स्वतः काही चांगलं करत नाहीत आणि तुम्हालाही शांत राहू देत नाहीत? सतत टीका करणे, उगाच नकारात्मक बोलणे, तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे आणि प्रत्येक वेळी तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणे. अशा लोकांमुळे अनेकदा आपण मानसिकदृष्ट्या थकून जातो. आपल्याला असं वाटतं नको हे जीवन. खूप त्रास देतात हे लोक. पण आजचं मी तुम्हाला खूप छान सोल्युशन सांगणार आहे ह्या व्हिडिओमधून की तुम्ही या लोकांना कसं हाताळू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनाकारण टेन्शन देणाऱ्या लोकांना कशा पद्धतीनं दूर ठेवायचं आणि त्यांना कशा पद्धतीने धडा शिकवायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त टेन्शन देण्यासाठीच आलेले असतात. ते आपल्याला सतत कमी लेखतात, आपल्या प्रत्येक गोष्टीत चुका शोधतात, टोमणे मारतात, दुखावतात आणि आपल्या मनशांतीचा पूर्णपणे नाश करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी आपण फक्त शांत राहतो कारण आपल्याला भांडण नको असतं किंवा तो मानसिक त्रास असतो तो नको असतो, वाद नको असतो. पण आपल्याला शांततेलाच काही लोक कमजोरी समजतात. ते पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देतात, आपला आत्मविश्वास कमी करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. पण हळूहळू आपण आतून तुटायला लागतो. पण खरंच प्रत्येक वेळी उत्तर ओरडूनच द्यायचं असतं का? नाही. कारण काही वेळा शांत राहून दिलेला धडा हा आयुष्यभर लक्षात राहतो. या जगात अनेक लोक असे असतात ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात नकारात्मकता पसरवण्यात आनंद मिळतो. ते तुमच्या स्वप्नावर हसतील, तुमच्या मेहनतीची किंमत कमी करतील, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील आणि तुम्ही यशस्वी होऊ नये म्हणून सतत तुमचं मन कमजोर करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या शब्दांनी ठरत नाही. लोक तुमच्याबद्दल काहीही बोलू शकतात, पण तुमचं आयुष्य तुम्ही कसं घडवता हे फक्त तुमच्या हातात असतं. यात मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की यासाठी तुम्ही कशा पद्धतीने त्या लोकांना हँडल करू शकता जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील. या उपायामुळे तुम्ही सतत टोमणे मारणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कसं करायचं, स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट कशी टिकवायची, शांत राहून प्रभावीपणे उत्तर कसं त्यांना द्यायचं, नकारात्मक लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं, तुमच्या यशाने लोकांना उत्तर कसं द्यायचं आणि स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ नुसता ऐकू नका, तो तुमच्या आयुष्यामध्ये अवलंब करण्याचा प्रयत्न करा. कारण ते लोक इतरांच्या बोलण्याला खूप मनाला लावून घेतात आणि काही लोक बोललं की आपण रात्रभर विचार करत बसतो. कोणी अपमान केला की आपण आतून तुटतो आणि हळूहळू आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. पण सत्य हे आहे की तुम्ही जितकं स्वतःला मजबूत बनवाल तितकं बाहेरचं जग तुम्हाला कमी त्रास देईल किंवा या गोष्टीचा तुम्हाला कमी त्रास होईल कारण तुम्ही इतके स्ट्रॉंग झालेले असाल. प्रत्येक उपाय हे खऱ्या आयुष्यात उपयोगी पडणारे आहेत. हे फक्त मोटिवेशनल नाहीत तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहेत ज्या कोणाच्या वागण्यामुळे मानसिक त्रास सहन करतात त्या व्यक्तीसाठी. जर तुम्हाला वाटत असेल काही लोक तुमचं मन सतत दुखावतात, जर तुम्ही कोणाच्या शब्दामुळे रात्री शांत झोपू शकत नसाल, जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल तर शेवटपर्यंत नक्की ऐका आणि ते आयुष्यामध्ये अवलंबण्याचा नक्की प्रयत्न करा. सुरुवात करूयात आपण या व्हिडिओसाठी. त्यांच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नका. काही लोकांचं आयुष्यच दुसऱ्यांना दुखावण्यात जातं. ते प्रत्येक गोष्टीत कमीपणा शोधतात. तुमच्या कपड्यावर, दिसण्यावर, तुमच्या कामावर, इतरांच्या स्वभावावर किंवा तुमच्या स्वप्नावरही ते हसतात. अशा लोकांचं बोलणं जर तुम्हाला मनाला लावून तुम्ही घेतलं तर हळूहळू तुम्ही आतून कमजोर व्हायला लागतात. मग ओव्हर थिंकिंग सुरू होतं, स्वतःवरचा विश्वास कमी होतो आणि आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो, प्रश्न विचारायला लागतो.
पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं मत खरं नसतं. काही लोक तुमचं मन दुखावण्यासाठी मुद्दामपणे तुम्हाला बोलत असतात, कारण त्यांना तुमचं दुःख पाहण्यात आनंद मिळत असतो. म्हणून प्रत्येक शब्दाला महत्त्व देणं बंद करा. शांतपणे हसा आणि मनात म्हणा, तुझं बोलणं माझं आयुष्य ठरवू शकत नाही. कारण दुर्लक्ष हा अनेक वेळा सर्वात मोठा बदला असतो. त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करा. तुमच्या यशाने उत्तर द्या. काही लोकांना तुमचं आनंदी राहणंही सहन होत नाही. ते सतत तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काही नवीन सुरू केलं किंवा नवीन काहीही तुमच्या आयुष्यात नवीन घडलं तर ते म्हणतील, तुझ्याकडून हे होणार नाही. तुमच्या मेहनतीची ते थट्टा करतील. तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. अशा वेळी त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. कारण शब्दांनी जिंकलेले भांडण काही दिवस लक्षात राहतं, पण यशाने दिलेलं उत्तर आयुष्यभर लक्षात राहतं. स्वतःवर काम करा, तुमच्या स्किल्स वाढवा, तुमची स्वप्न पूर्ण करा, मेहनत करा आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक शांत होतील. कारण काही लोकांना तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या प्रगतीने जास्त वाईट वाटेल. त्यामुळे त्यांना तो चान्स देऊ नका. शांत राहण्याची ताकद ठेवा. प्रत्येक वेळी रागाने उत्तर देणं म्हणजे खरी ताकद नसते. खरी ताकद असते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात. काही लोक मुद्दाम चिडवतात, तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुमचा राग पाहायचा असतो. ते तुमच्याकडून चुकीची रिॲक्शन येण्याची वाट पाहत असतात. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला असतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. उलट जो माणूस परिस्थिती खराब असतानाही स्वतःचं मन शांत ठेवतो तोच खरा मजबूत असतो. कारण ओरडणं सोपं असतं, पण शांत राहणं खूप कठीण असतं. त्यामुळे तो चान्स त्यांना कधीही देऊ नका. मर्यादा ठेवा. सगळ्यांना आपल्या आयुष्यात जास्त जागा देणं योग्य नसतं. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. ते तुमचा वेळ वाया घालवतात, तुमची एनर्जी संपवतात आणि शेवटी तुम्हालाच मानसिक त्रास देतात. म्हणून प्रत्येक नात्यात लिमिट्स असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण इतरांना सर्वस्व मानणं हे चुकीचं आहे. कोणाशी किती बोलायचं, कोणाला किती महत्त्व द्यायचं आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे तुम्हाला आयुष्य जगताना समजायला हवं. कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जागा देणं म्हणजे स्वतःलाच त्रास देणं. कधी कधी नाही म्हणणं हे स्वतःसाठी सर्वात मोठं सेल्फ रिस्पेक्ट असतं. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा. ज्यांना स्वतःची किंमत माहिती असते त्यांनाच लोक जास्त दुखावतात. जर तुम्ही स्वतःलाच विसरून बसलात तर तुम्हाला दुसरेही महत्त्व नाही देणार. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमच्यातही काही खास आहे, तुमच्यातही टॅलेंट आहे. ते इतरांना दाखवण्याचा किंवा ते प्रूफ करण्याची तयारी ठेवा. तुमच्यात जी क्षमता आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवून ती सिद्ध करण्याची ताकद ठेवा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही तुमची किंमत इतरांच्या मतावर ठरवणार नाही. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन स्वतःची किंमत ठरवा. त्यांच्यासारखे बनू नका. कोणी तुमच्याशी वाईट वागलं म्हणून तुम्हीही तसंच वागायचं नाही. कारण मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला? कारण जेव्हा वाईट माणूस दुसऱ्यांना दुखावून आनंद घेतो, पण मजबूत माणूस स्वतःचं मन शांत ठेवतो. कधीकधी सभ्यपणा हा सर्वात मोठा बदला असतो. कारण चांगुलपणा कायम लक्षात राहतो आणि वाईट वागणारे लोक शेवटी स्वतःच त्यांच्या वागण्यामुळे एकटे पडत असतात. म्हणून तुमचा स्वभाव कोणासाठीही अजिबात बदलू नका. स्वतःला व्यस्त ठेवा. रिकामं मन जास्त विचार करतं आणि जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं
तेव्हा आपण सतत रिपीट त्याच गोष्टी आठवत राहतो. कोणी काय बोललं, का बोललं, मलाच का बोलतात, आपण काय उत्तर द्यायला हवं होतं, असं सतत आपल्या डोक्यात चालू राहतं. म्हणून स्वतःला व्यस्त ठेवणं खूप गरजेचं आहे. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, वेगळ्या वेगळ्या कामात लक्ष द्या, स्वतःसाठी वेळ काढा. कारण जे लोक स्वतःच्या आयुष्यात बिझी असतात ते छोट्या लोकांकडे जास्त लक्ष देत नाहीत. आणि आनंदी माणूसच आयुष्यात खूप पुढे जात असतो. ज्यांनी तुमची किंमत आहे, ज्यांना आहे त्यांच्यासोबत राहा. सगळे लोक वाईट नसतात. काही लोक खूप प्रेम करणारेही असतात, जे तुमचं मन दुःख समजून घेतात, तुम्हाला मोटिवेट करतात आणि गरज पडली की तुमच्यासाठी खंबीरपणे कोणत्याही परिस्थितीत उभे राहतात. त्यांना तुम्ही आयुष्यात मोलाचं स्थान द्या. कारण ती माणसं तुमच्या आयुष्यात खूप मौल्यवान आहेत. म्हणून तुमच्यासाठी ती प्रत्येक वेळी उभी असतात. अशा लोकांसोबत राहिलं की आयुष्य सुंदर वाटायला लागतं आणि नकारात्मक लोकांचा प्रभावही कमी होतो. म्हणून ज्यांना तुमची किंमत आहे त्यांच्या मागे तुमची किंमत नाही त्यांच्या मागे धावणं आजच बंद करा. आणि ज्यांना खरंच तुमची काळजी आहे त्यांच्यासोबत वेळ घाला. कारण चांगली माणसं हेच आयुष्यातलं सगळ्यात खरं सुख असतं. वेळ सर्वांना उत्तर देते, त्यामुळे वेळेची वाट पहा. आज जे लोक तुम्हाला त्रास देतात, तुमच्यावर हसतात आणि तुम्हाला कमी समजतात, कधी ना कधी वेळ त्यांनाही शिकवते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा बदला घेण्यासाठी धावू नका. फक्त संयम ठेवा. कारण आयुष्यात प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ हे मिळतच असतं. आज तुम्हाला रडवणारे लोक उद्या स्वतःच त्यांच्या वागण्यामुळे दुःखी होतील. म्हणून शांत राहा, स्वतःवर लक्ष द्या. वेळ सगळ्यांना योग्य उत्तर देईल. तुम्ही आयुष्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांना सर्वात जास्त त्रास कशाचा होतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही त्यांच्यामुळे तुटणार नाही, उलट जास्त आनंदी राहाल. कारण त्यांना वाटलं तुम्ही रडाल, तुटाल, कमजोर व्हाल. पण जेव्हा तुम्ही हसत राहाल, आयुष्यात तुमच्या आनंदी राहता, स्वतःचं आयुष्य एन्जॉय करता, तेव्हा त्यांना सर्वात जास्त वाईट वाटेल. म्हणून कोणासाठीही तुमचं हसणं हरवू देऊ नका. स्वतःचा आयुष्यातला आनंद स्वतःला आनंदी ठेवा. स्वतःवर प्रेम करा. कारण तुमचा आनंद हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा असतो. आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख येतच आणि त्या दुःखामागे अनेक वेळा परिस्थिती नसते, तर काही लोकही असतात. अशी लोक जी आपल्या मनाशी खेळतात, आपल्याला सतत कमी लेखतात. मुद्दामहून ते लोक तुमच्या आजूबाजूला तशी परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आपल्या भावना दुखावतील. आपल्या भावना समजून न घेता दुखावत राहतात. मग आपल्याला त्रास झाला की त्यांना खूप छान वाटतं. मग ते असं करतात की कधी शब्दाने, कधी वागण्याने, तर कधी त्यांच्या आणलेल्या परिस्थितीमुळे आपल्याला त्रास होईल. पण तुम्ही कधीही दुर्लक्ष करून आणि हळूहळू आतून आपण मग तुटायला लागतो. कधी कधी असं होतं, इतकं वाईट वाटतं की मीच चुकीचा आहे का, माझ्यासोबतच हे होतं का, काही कमी आहे का माझ्यामध्ये, असे प्रश्न तुम्ही मनाला सतत विचारत राहतात. मग लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी स्वतःला दोष देणं योग्य नसतं. कारण काही लोकांचा स्वभावच दुसऱ्यांना त्रास देण्याचा असतो. त्यांना तुमचं दुःख दिसत नाही. त्यांना फक्त स्वतःचा अहंकार मोठा वाटतो. पर अशा लोकांसोबत रडत बसणं, स्वतःला कमजोर समजणं आणि आयुष्यभर त्यांचाच विचार करत राहणं हे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे. कारण तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुमचे स्वप्न, तुमची जिद्द, तुमच्या ज्या भावना आहेत त्या आनंदाने जगण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. म्हणून जे लोक तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी स्वतःला बदला.
उलट स्वतःला तुम्ही मजबूत बनवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला शांत राहायला शिकवा. प्रेम करा स्वतःवर आणि तुमच्या आयुष्याला सुंदर बनवण्यावर लक्ष द्या. कारण या जगात सर्वात मोठा बदल म्हणजे स्वतःला यशस्वी आणि आनंदी बनवणं. जेव्हा तुम्ही स्वतः शांत राहता तेव्हा तुम्ही तुमचं मन जिंकता. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमच्यावर हसणारे लोक शांत होतात आणि जेव्हा तुम्ही आनंदी राहता तेव्हा तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांचा खरा पराभव झालेला असतो. म्हणून कोणाच्याही शब्दामुळे स्वतःची किंमत कधीही कमी करून घेऊ नका. तुम्ही खूप मौल्यवान आहात. तुमच्या स्वतःसाठी, तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यासाठी. तेच तुमची ताकद आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, तुमची शांतता आणि तुमचं यश, तुमचा आनंदी राहणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठा बदला असेल. सर्वात मोठी चूक कुठे होते माहिती आहे का? चूक तिथेच होते जेव्हा तुम्ही समजता प्रत्येकाला आनंदी तुम्ही ठेवू शकता. पण लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगले वागलात तरी काही लोक तुमच्यातल्या चुकाच बघणार. त्यामुळे इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. म्हणून स्वतःच्या आनंदाला आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला त्रास करून कधीही घेऊ नका. अनेक लोक फक्त यासाठी टेन्शनमध्ये असतात कारण ते नाही म्हणू शकत नाहीत. योग्य वेळी नाही म्हणणं तितकंच गरजेचं आहे जितका तुमचा आत्मसन्मान गरजेचा आहे. कोणी काहीही सांगितलं की लगेच होकार द्यायचं, पण प्रत्येक गोष्ट स्वीकारणे म्हणजे स्वतःवर अन्याय करणे. गरज असेल तिथे नम्रपणे नाही म्हणायला शिका. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची शांती खूप मौल्यवान आहे. त्यामुळे ती जपण्याचा नेहमी प्रयत्न करा. काही लोकांचा उद्देश समस्या सोडवणे हा नसतोच. त्यांचा उद्देश फक्त तुम्हाला अस्वस्थ करणे, त्रास देणे असाच असतो. अशा वेळी स्वतःला विचारा, हा वाद जिंकून मला काय मिळणार आहे? जर काहीच मिळणार नसेल तर शांत राहणं हा सर्वात मोठा विजय आहे. भावनिक अंतर ठेवा. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनात जागा देण्याची गरज नाही. काही लोकांशी फक्त औपचारिक संबंध ठेवले तरी पुरेसे असते. जे लोक सतत नकारात्मकता पसरवतात त्यांच्यापासून भावनिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. हे स्वार्थीपणाचे लक्षण नाही, हे स्वतःच्या मानसिक आरोग्याचे संरक्षण आहे. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. काही लोकांना टीका करण्याची सवय असते. त्यांचं काम बोलणं आहे, पण त्या शब्दांचा परिणाम करून द्यायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. त्याबद्दल एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक ज्ञानी व्यक्ती होता. त्या व्यक्तीकडे एक माणूस आला आणि त्याने खूप अपमानास्पद शब्द बोलायला सुरुवात केली. ज्ञानी व्यक्ती शांत राहिला. शेवटी त्या माणसाने त्याला विचारले, मी तुला इतकं बोललो, तुम्हाला इतकं रागावलं, पण तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही. तर ज्ञानी व्यक्ती म्हणाला, जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारलीच नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते? तो माणूस म्हणाला, देणाऱ्याकडे. ज्ञानी व्यक्ती म्हणाला, तसंच तुमचं झालं की तुमचा राग, तुमचे शब्द मी स्वीकारलेच नाहीत. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला मनावर लावून घेण्याची काही एक गरज नसते. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. ज्यांच्याकडे ध्येय असतं ते लोक इतरांच्या बोलण्याकडे कमी लक्ष देतात, कारण त्यांना माहिती असतं की ही वेळ माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काम करता, त्या ध्येयासाठी धडपड करत असतात, तेव्हा बाहेरचा आवाज आपोआप बंद होत जाणार. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस तुमच्या ध्येयाकडे करण्याचा प्रयत्न करा. तुमची मर्यादा ठरवा. प्रत्येक नात्यामध्ये काही मर्यादा असतात, त्या मर्यादा ओळखायला शिका. कोणाच्या आयुष्यामध्ये किती वेळ राहायचं आणि कुणाला आयुष्यामध्ये किती वेळ ठेवायचं या मर्यादा तुम्ही सुरुवातीलाच आखून घ्या. ज्या लोकांबद्दल राहिल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढतो अशा लोकांमध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुमच्या विचारांवर परिणाम करत असतं. सकारात्मक लोक तुमची ऊर्जा वाढवतात
आणि नकारात्मक लोक ते संपवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रयत्नामध्ये यश कधीही देऊ नका. काही नाती, काही लोक फक्त आयुष्यात तणाव वाढवण्यासाठीच असतात. जर एखादी व्यक्ती सतत तुमची मानसिक शांती हिरावून घेत असेल, तुमचा आत्मविश्वास कमी करत असेल आणि अनेक संधी देऊनही बदलत नसेल, तर तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा. त्या व्यक्तीपासून दूर जाणे हा तुमचा योग्य निर्णय असू शकतो. तुमची मानसिक शांती ही कोणत्याही नात्यापेक्षा आणि कोणत्याही वादापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे विनाकारण टेन्शन देणाऱ्या लोकांना बदलण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. स्वतःला मजबूत बनवा, मर्यादा ठेवा आणि आवश्यक असेल तिथे शांतपणे दूर व्हा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे, ते इतरांच्या नकारात्मकतेमुळे वाया घालवण्यासाठी अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला जितकं महत्त्व द्याल, तितकं तुम्ही स्वतःला आयुष्यामध्ये आनंदी राहाल. हे विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि हे तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल करू शकतात. म्हणून हे विचार वारंवार ऐका. तुमच्या आयुष्यामध्ये ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या मनाला मानसिक शांती देतील. मागे तुमच्या आयुष्यात जे घडलं ते घडलं, पण तुम्ही इथून पुढील जो बदलाव आहे तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामुळे या गोष्टी अवलंबण्याचा प्रयत्न नक्की करा. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.